हे बघा एवढं सगळं सांगायचं चिठ्ठी आहे मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना एक चाललंय ना काम आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय तुझ्या आहे त्याचा सत्कार करू यांड्रे नारळ त्याच्या डोक्यात बोलतो काय म्हणजे कुठं काय सांगावं माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावरांना पकडा तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार इथली मोकाट जनावर आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे इथं आम्ही ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली काय सांगायचं ती काळ होता आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा नाही माझंच काम आहे मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो काळजी करू नको आता काही पैसे दिलेले आहेत आणि मार्चच्या नंतर नवीन ह्याच्यामध्ये काही पैसे देणार त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नासा या अंतराळ संशोधन संस्थेला प्रत्यक्ष भेटीसाठी आपण घेऊन गेलो होतो त्या माध्यमातून काय माझा हेतू आहे त्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधनाबाबत संशोधनाची वृत्ती त्यांची वृद्धिंगत होण्याला मदत होणार आहे ह्याच्यातनं उद्याच्याला एखादा सायंटिस्ट निर्माण होईल ह्याच्यातनं एखादा उद्याच्याला कुठं पोहोचेल त्याच्यामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवून तिथं अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचं आपलं सगळ्यांचं काम आहे मॉडेल स्कूल अंतर्गत मी 5 वर्षात ह्या पुणे जिल्ह्यामध्ये 2000 शाळा 100% विकसित करायचं ठरवलेलं आहे दरवर्षी 400 शाळा 400 गुणिले 5 2000 त्याला डीपीसी मधनं निधी देणार डीपीसीचा निधी माझ्याकडे आता 1400 कोटी असतो या वर्षी आणखीन जास्त मी वाढून घेणार सगळ्यांनाच देणार त्याच्यात आपल्यालाही वाढेल या प्रकारे आपली पूर्वीच्या शाळा आणि आताच्या जी माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळा कारण तिथे गोरगरिबांची मुलं शिकतात त्याच्यामुळे त्यांनाही इतरांच्या स्पर्धेमध्ये उतरण्याच्या करता उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे पुणे ग्रँड टूर काल आम्ही त्याचा समारोप केला अहो सगळे रस्ते असे चकाचक करून टाकले सायकली ज्या भागातनं जाणार होत्या ना 450 किलोमीटर लांबचे रस्ते माझ्या मावळ तालुक्यातले मुळशी तालुक्यातले बारामती तालुक्यातले पुरंदर तालुक्यातले राजगड तालुक्यातले भोर तालुक्यातले पुणे पिंपरी चिंचवडचे झाले ना चांगले 5-10 वर्ष रस्त्याला काय होणार नाही असे टार रोड झाले एकदम चकाचक म्हणजे माझा दुहेरी होतो एक तर टुरिझम वाढवावं 40 देशातले सायकल स्वार आले होते तुम्ही बघितलं ना इथं 1-1 कोटीच्या सायकली आहेत त्यांच्या कमरे तिच्या आलंही असले म्हणजे रस्ते टार करायचे आणि पुढे या रोडला जुळणारे इतर रस्ते त्याला स्पीड ब्रेकर करेल की तो तिकडून येताना मेन रोडला स्लो चालेल परंतु मेन रोडला स्पीड ब्रेकर केल्यावर त्या रोडचा काही अर्थच नाही आता आपला यवतवरून आणि पाटसवरून आम्ही बारामती पर्यंत येतो किंवा आमच्या पिंपरी पर्यंत येतो त्या रस्त्याला जर स्पीड ब्रेकर केले तर त्या रस्त्याचा उपयोग काय त्या रस्त्याला जे रस्ते जोडले जात आहेत ते हळूच तिथं जोडताना ते स्पीड ब्रेकर होऊन त्याला जोडले जातील अशी व्यवस्था करायची असते आपण पण आता जरा वाहतुकीचा सेन्स म्हणजे ट्रॅफिक सेन्स हे पाळला पाहिजे त्याच्यामध्ये गट तर बाजूला ठेवा कुठेही रुसवे फुगवे बाजूला ठेवा आणि काहींना लांब पुढचं बोलायचं आणलं की नाही तिकीट तुझ्या आला तू कशाचं तिकीट आणलंय काय देवळात वाजवायची घंटा आहे तिकीट म्हणजे पण उगीच काहीतरी दुसऱ्याला उचकायचं काहीतरी बोलायचं काहीतरी आवाज टाकायचा आणि काहींचा आवाज असा ती तर लय पुढचं बोलून टाकतात काय तसं कुणालाही बोलायचं नाही सगळ्यांना वडगावची पण लोक आपलीच आहेत मोरगावची पण आपलीच आहेत त्या सगळ्या गटातली सगळी आपलीच लोक आहेत बारामती या सगळ्या तुमच्या जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी ही कामं गतीनं आणि धडाडीनं करतोय तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात म्हणून मी हे सगळं करू शकतो त्या तुमचा सगळ्यांचा प्रेम विश्वास हा खरी माझी शक्ती आहे आणि हीच माझी
सगळ्यात मोठी प्रेरणा देखील आहे, हे मी विसरू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मी धावपळ करत असतो. कधी कधी ह्या इलेक्शनला तर मला इतकी धावपळ करावी लागलेली आहे